Hello friends, I'm Miss Vaishali Patil and I welcome you to my channel that is Filter Educore. Dear friends, today we learn one of the important and best poem, and that is A Teenager's Prayer written by J. Moss. But before watching this video, as usual, I request you don't forget to subscribe my channel. So friends, first of all, we shall discuss a brief summary of this poem, A Teenager's Prayer. What do you mean by teenagers? Teenager means what? म्हणजे काय? Teenager means a person whose age is in between 13 to 19. म्हणजे 13 ते 19 वयोगटातले जी मुलं आहेत त्यांना टीनेजर्स असं म्हटलं जातं. किशोरवयीन मुलं असं म्हटलं जातं. टीनेज ऑज ॲडोलसन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट एज इन एव्हरीवन्स लाईफ. म्हणजे काय तर हे जे टीनेजर वय जे आहे, किशोरवयीन वय जे आपण म्हणतो, ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचं असं असतं. कारण because it decide a fate or the future of that person. म्हणजे हे वयोगट त्या मुलाचं किंवा जे फ्युचर आहे ते निश्चित करीत असतं. म्हणजे ह्या वयामध्येच त्यांचं भविष्य फ्युचर डिसाईड होत असतो. पुढे त्याला काय व्हायचं आहे काय नाही हे निश्चितता आपल्याला ह्याच वयामध्ये पाहायला मिळते, दिसून येते. या कवितेमध्ये किशोरवयीन मूल आहे जे देवाजवळ प्रार्थना करतो आहे, परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आहे की व्हॉट इज हिज विश और हर विश अँड व्हॉट डू ही वॉन्ट्स और शी वॉन्ट्स टू बी इन फ्युचर. की या किशोरवयीन मुलांना त्यांच्या फ्युचरमध्ये काय बनायचं आहे, त्यांची काय इच्छा आहे, ह्या कवितेमध्ये ते प्रेयरच्या माध्यमातून टीनेजर्सने आपली विश मागितली, आपली इच्छा व्यक्त केलेली आहे, आपल्याला पाहायला मिळतं. तर चला तर मग आपण कविता डिटेलमध्ये लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन पाहूयात. लेट्स बिगिन. अ डिटेल एक्सप्लेनेशन ऑफ द पोएम अ टीनेजर्स प्रेयर written by J. Morse. First stanza. Each day brings new beginnings. Decisions I must make. I am the one to choose the road that I will take. Explanation. Here, the poet speaks as की इथे पोएट असं सांगतो, म्हणजे कवी म्हणतोय की म्हणजे जणू कवी सांगतोय की तो स्वतः टीनेजर आहे, तो स्वतः किशोरवयीन मूल आहे असं समजून तो बोलतो आहे. अँड ही वॉज टेक द कंडिशन ऑफ द माइंड ऑफ अ टीनेजर्स. या स्टांझामधून कवीला टीनेजर्स किशोरवयीन मुलांची जी मनाची जी कंडिशन आहे, जी अवस्था आहे ती कशा प्रकारची असते, त्यांचे विचार कशा प्रकारचे असतात ह्याबद्दल तो आपल्याला इथे सांगत आहे. ॲट द व्हेरी डेलिकेट टाईम ऑफ हिज लाईफ बाय सेईंग. कारण हे वय टीनेजर एज इज अ डेलिकेट टाईम इन हर लाईफ. तर हा जो कालावधी आहे हा अतिशय नाजूक कालावधी असतो टीनेजर्ससाठी, आणि तो या वयोगटामध्ये मधील मुलं तर कशी विचार करतात. तर टीनेजर्स काय म्हणतो, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. ईच डे म्हणजे प्रत्येक दिवस, ब्रिंग्स म्हणजे आणणे होतो, पण इथे घेऊन येतो या अर्थाने आहे. बिगिनिंग मीन्स सुरुवात. आपण असं म्हणू शकतो की टीनेजर्स न्यू बिगिनिंग्स ईच अँड एव्हरी डे अँड न्यू थिंग्स टू डू. म्हणजे टीनेजर्ससाठी, किशोरवयीन मुलांसाठी
हा जो त्यांचा वयोगट आहे, कालावधी आहे, तो प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येत असतो. नवीन घेऊन येणे म्हणजे काय, तर प्रत्येक दिवशी त्यांच्यासाठी नवीन गोष्टी त्यांच्यासमोर त्यांच्या लाईफमध्ये घडत असतात. सेकंड लाईन, डिसिजन आय मस्ट मेक. डिसिजन मीन्स म्हणजे निर्णय. डिसिजन म्हणजे निर्णय. आय मस्ट मेक म्हणजे मला घ्यावे लागणार. टीनेजर सेज, ही टेल्स अस दॅट वी हॅव टू मेक न्यू डिसिजन्स अबाउट वेदर दे आर इझी ऑर डिफिकल्ट वन्स. म्हणजे ज्या प्रत्येक दिवशी नवीन घटना घडणार आहेत आयुष्यामध्ये, टीनेजरच्या लाईफमध्ये, त्या गोष्टी, त्या घटना योग्य आहेत की अयोग्य आहेत यांचा निर्णय टीनेजर्सना स्वतःच घ्यावा लागणार आहे, घ्यायचा असतो. वी अवरसेल्व्स टू चूज देम फॉर लिव्ह अँड वी हॅव टू डिसाईड व्हॉट वे वी आर करेक्ट वर्क फॉर हर. म्हणजे पुढच्या 2 ओळींमध्ये जे म्हटलेलं आहे, आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. चूज म्हणजे निवडणे, सिलेक्ट करणे. द रोड दॅट आय विल टेक म्हणजे ही टेल्स अस दॅट वी हॅव टू मेक न्यू डिसिजन्स अबाउट द वेदर दे आर इझी ऑर डिफिकल्ट वन्स. वी अवरसेल्व्स टू चूज देम फॉर मी. म्हणजे ज्या काही घटना घडणार आहेत लाईफमध्ये घडणाऱ्या, जीवनामध्ये घडणाऱ्या घटना ज्या आहेत, त्या योग्य अयोग्य यांचा विचार करून स्वतःला त्या डिसाईड करायच्या असतात. विचार करावा लागतो की हे योग्य आहे नाही. हे सगळं योग्य पाथ चूज करणं हे त्यांनाच करावं लागतं. म्हणजे जीवनाच्या रस्त्यामध्ये अनेक प्रकारचे रस्ते असणार आहेत. त्यामध्ये प्रमुख म्हणजे त्याच्यामध्ये 2 प्रकारचे रस्ते असणार आहेत. काही असणार आहेत राईट वेज, तर त्याचबरोबर रॉंग वे पण असणार आहे. मग त्या दोघांपैकी कोणत्या मार्गाने जायचं हे टीनेजर्सना स्वतःचं ते सिलेक्ट करावं लागणार आहे, स्वतःला चूज करावं लागणार आहे. स्टांजा नंबर 2, लेट्स बिगिन. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Difficult words are darken here means evil, अंधकारमय दिवस किंवा वाईट दिवस असा अर्थाने. अँड distress means great worried and strain, ज्याला आपण यातना किंवा दुःख या अर्थाने घेऊ शकतो. एक्सप्लेनेशन. हिअर poet is trying to tell us the dilemma of the teenager's mind. इथे कवी किशोरवयीन मुलांच्या मनामधील जी संभ्रम अवस्था जी आहे, द्विधा जी अवस्था आहे, डिलेमा मीन्स द्विधा अवस्था, हे करू की हे करू, की हे करणं योग्य आहे की अयोग्य आहे, हे करू की नको करू, ह्या द्विधा अवस्थाबद्दल तो सांगतो. द टीनेजर्स हॅव मेनी इन फ्रंट ऑफ. टीनेजर्सच्या ह्या वयामध्ये त्यांच्यासमोर किशोरवयीन मुलांच्या समोर अनेक गोष्टी असतात. आणि ही हॅज टू चूज बिटवीन द 2. 2 गोष्टी, ह्या अनेक मार्गांमधून योग्य मार्ग त्यांना चूज करायचा असतो. योग्य रस्ता त्यांना चूज करायचा असतो. योग्य मार्ग त्यांना निवडून त्या रस्त्याने जायचं असतं. आणि जर त्यांनी योग्य रस्ता निवडला तरच ते योग्य मार्गाने गेले तरच त्यांचं फ्युचर ब्राईट होतं. आय कॅन चूज द रोड ऑफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. एक मार्ग त्यांना यशाकडे घेऊन जाणारा असतो. तो कोणता मार्ग असेल की जर त्याने इफ ही गोज ऑन द पॉझिटिव्ह अँड राईट वे, जर तो चांगल्या विचाराने, सकारात्मक दृष्टिकोनातून चांगल्या गोष्टी
किंवा चांगल्या मार्गाने तो जर गेला जात असेल तर तो मार्ग त्याला नक्कीच कुठे घेऊन जाईल तर यशाकडे घेऊन जाईल. लीड्स टू ग्रेट सक्सेस. लीड्स मीन्स घेऊन जाणे. कुठे घेऊन जाईल त्यांना तर ग्रेट सक्सेस, अतिशय यशाच्या शिखरावरती त्यांना तो मार्ग घेऊन जाणार आहे. आणि दुसऱ्या दोन ओळी कशा आहेत, और किंवा ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. म्हणजे अँड द अदर रोड कॅन ही ग्रेट डिस्ट्रेस. दुसरा मार्ग त्याला अतिशय दुःखमय अंधकारमय खाईमध्ये घेऊन जाणार आहे. म्हणजे तो जो वाईट जर त्यांनी डिसिजन घेतला तर तो लाईफमध्ये एकटा राहू शकतो. अंधकार जीवनामध्ये त्याच्या येऊ शकते. जर तो योग्य मार्गाने चांगले विचार करून योग्य मार्ग निवडला, पॉझिटिव्ह थिंकिंग केली आणि त्यांनी त्या पॉझिटिव्ह मार्ग निवडला तर तो नक्कीच यशाच्या मार्गाने जाईल. अदरवाईज तो अपयशाच्या मार्गाने तो जाऊ शकतो. सो वेदर द टीनेजर्स वॉन्ट्स टू गो टुवर्ड्स द सक्सेस और टुवर्ड्स द डिस्ट्रेस, ही इज हिमसेल्फ हॅज टू डिसाईड. त्याला कोणत्या मार्गाने जायचं आहे, यशाकडे जायचं आहे की डिस्ट्रेसकडे अपयशाकडे जायचं आहे, हे डिप्रेशनमध्ये जायचं आहे, हे त्याला स्वतःलाच डिसिजन घ्यावं लागणार आहे. लेट्स सी नेक्स्ट स्टांजा नंबर 3. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट in me. पहा explanation. Here the poet or the teenager request God to make him the wise to see the things clearly. अर्थात या ओळीमध्ये कवी म्हणजेच टीनेजर किशोरवयीन मुलगा ईश्वराला प्रार्थना करू आहे की तू मला गॉड प्लीज रिक्वेस्ट करतो आहे टू मेक हिम वाईज, की तू मला हुशार बनव, शहाणपण दे मला. कशासाठी शहाणपण तर टू सी द थिंग्स क्लिअरली. फर्स्ट लाईनमध्ये पाहिले ना आपण, प्लीज ओपन अप माय आईज मीन्स टू मेक मी वाईज. ओपन अप माय आईज मीन्स डोळे उघडणे. याचा अर्थ काय घ्यायचा आहे की मला शहाणपण दे, मला चांगली बुद्धी दे, चांगली बुद्धिमत्ता दे. डिअर लॉर्ड मीन्स परमेश्वर. कशासाठी? दॅट आय माइट क्लिअरली सी, म्हणजे टू सी द थिंग्स क्लिअरली. सर्व गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्टपणे पाहण्याची. स्पष्टपणे म्हणजे काय तर विदाऊट एनी पार्शल म्हणजे कोणाशीही पार्शल नव्हतं. म्हणजे राईट और रॉंग, हे गोष्टी चांगल्या आहेत की वाईट आहेत, चांगल्या घटना वाईट घटना, चांगले ह्या सगळ्यांमध्ये फरक जाणून घेण्याचं, हे फरक समजून एवढी बुद्धी मला दे, एवढं मला हे शहाणपण मला दे की टू ओपन अप माय आईज. पुढची नेक्स्ट लाईन सांगते आपल्याला, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. मीन्स ही जस्ट वॉन्ट्स, टीनेजर्स जस्ट वॉन्ट, टीनेजरची इच्छा आहे. काय इच्छा आहे? टू गेट द हेल्प फ्रॉम गॉड. तो कसा म्हणतो? हेल्प मी. काय म्हणतो तो? टीनेजर्स रिक्वेस्ट करतोय गॉडना की गॉड हेल्प मी. कशासाठी? तर स्टँड फॉर व्हॉट इज राईट. स्टँड फॉर व्हॉट इज राईट मीन्स टू वॉक ऑन द राईट पाथ. योग्य मार्गावर चालण्यासाठी तू मला मदत कर. और वे टू द राईट अँड टू डू राईट. योग्य मला मार्ग दाखव आणि टू डू राईट, आणि माझ्याकडून चांगल्या गोष्टी करून घे, यासाठी तू मला मदत कर, हेल्प कर. नेक्स्ट लाईन,
ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. माझ्यामध्ये जे जे काही बेस्ट आहे, जे सर्वोत्कृष्ट, जे चांगलं आहे, सर्वोत्तम आहे, ते माझ्यामध्ये येऊ दे. यासाठी तो प्रेयर करतो आहे, प्रार्थना करतो आहे. ॲज यू वॉन्ट्स द ब्रिंग आउट द बेस्ट फ्रॉम विदिन. So whatever he wants all good qualities, and that is why the teenagers is praying or requesting to the God to help him. यासाठी टीनेजर इथे परमेश्वराजवळ प्रार्थना करत आहे, मदतीसाठी याचना किंवा विनंती करत आहे. स्टांजा नंबर 4. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptations come my way, that I might keep my body clean and live for life each day. Fit. Difficult word is temptation. Temptation means wrong wish, चुकीची इच्छा. To do something bad or wrong. आपण म्हणू शकतो की चुकीची गोष्ट करण्याचा मोह. टेम्पटेशन म्हणजे मोह किंवा भुरळ या अर्थाने आपण घेऊ शकतो. नाव सी द एक्सप्लेनेशन ऑफ द फर्स्ट 2 लाईन्स. द लाईन्स आर हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. परमेश्वरा तू मला हेल्प कर, मदत कर. कशासाठी? तर नो म्हणण्यासाठी, नाही म्हणण्यासाठी, एखादी गोष्टीला नकार देण्यासाठी मला ताकद दे. व्हेन टेम्पटेशन्स कम्स जेव्हा एखादी गोष्ट वाईट करण्यासाठी टेम्पटेशन क्रिएट होईल, मोह निर्माण होईल, तेव्हा तू ती गोष्ट मला म्हणजे त्या गोष्टीला मला विरोध करायला तू मला हेल्प कर, मदत कर. म्हणजे द टीनेजर वॉन्ट्स, टीनेजरची इथे इच्छा आहे. एखादी गोष्ट वाईट करण्यासाठी माझ्या मनामध्ये इथे इच्छा निर्माण होईल किंवा मोह निर्माण होईल चुकीच्या गोष्टीने जाणार, तेव्हा तू मला मदत कर की मला तिथे नाही म्हणता येईल, की ह्या गोष्टीपासून मला अलिप्त राहण्यासाठी आयुष्यामध्ये येणारे जे टेम्पटेशन, मोह जे आहे ते अवॉइड करण्यासाठी परमेश्वराने मला स्ट्रेंथ, ताकद दिली पाहिजे, पॉवर दिली पाहिजे, शक्ती द्यावी, अशी त्या टीनेजर्सची, त्या किशोरवयीन मुलाची इच्छा आहे. ही डझंट वॉन्ट्स टू बिकम बिफोर इन टेम्पटेटिंग सिच्युएशन. या मोहमय सिच्युएशनमध्ये, परिस्थितीमध्ये स्वतःला तो कमजोर करून घेऊ इच्छित नाही आहे. नो बोलण्याची, नाही बोलण्याची किंवा नकार देण्याची ताकद तो परमेश्वराजवळ मागतो आहे. गॉड शुड गिव मी अ पॉवर अँड स्ट्रेंथ टू अवॉइड टू से नो इन दॅट टेम्पटेटिंग सिच्युएशन. असं जर केलं नाही, टेम्पटेशन पण विरोध केला नाही, तर टेम्पटेशन ऑफ द थिंग विच माइट टेक हिम टू डिस्ट्रेस. कारण अशा गोष्टीमुळे तो डिस्ट्रेस मध्ये जाऊ शकतो, तो दुःखाकडे, किंवा त्याचे वाईट दिवस येऊ शकतात इन फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये. नेक्स्ट लाईन दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. एक्सप्लेनेशन. ही वॉन्ट्स, द टीनेजर वॉन्ट्स हेल्प टू बी क्लीन अँड स्ट्रॉंग फिजिकली as well as clean from within. इथे टीनेजर्स सांगतो आहे, किशोरवयीन मुलाला परमेश्वराची मदत हवी आहे, हेल्प हवी आहे. कशासाठी? हेल्प टू बी क्लीन अँड स्ट्रॉंग फिजिकली ॲज वेल ॲज क्लीन फ्रॉम विदिन. इथे किशोरवयीन मुलाला परमेश्वराची हेल्प हवी आहे, मदत हवी आहे. कशासाठी? टू बी क्लीन, स्ट्रॉंग फिजिकली. ही फिजिकली स्ट्रॉंग होण्यासाठी, शारीरिकदृष्ट्या स्वच्छ आणि मजबूत होण्यासाठी त्याला इथे परमेश्वराची मदत हवी आहे.
म्हणजे आंतरिक आणि बाह्य रूपामध्ये फिजिकली आणि मेंटली ही वॉन्ट टू बी स्ट्रॉंग अँड क्लीन. त्यासाठी ही वॉन्ट्स हेल्प फ्रॉम गॉड. म्हणजे तो काय म्हणतोय, आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर राईट ईच डे. म्हणजे इथे आपल्याला सांगतोय की मोहमय गोष्टीपासून मला स्वतःला स्ट्रॉंग ठेवू शकतो, मी त्याच्यापासून लांब अलिप्त राहू शकतो. आणि ह्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या गोष्टींपासून, बॅड थिंग्सपासून टीनेजरच्या जीवनामध्ये तो त्याच्यापासून लांब राहू शकतो. कारण ह्या वयामध्ये खूप अशा वाईट गोष्टी, चुकीचे मार्ग त्यांच्यासमोर असतात आणि त्यातून त्यांना ते चूज करायचे आहेत. अशा गोष्टी समोर आल्यानंतर त्यांना स्वतःला स्ट्रॉंग, स्वच्छ ठेवण्यासाठी द पोएट इज रिक्वेस्टिंग ऑर ही वॉन्ट्स हेल्प from God. Let's see last stanza. When my teenagers years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. Explanation. When I will grow young, living away from my teenage. म्हणजे कवी म्हणतोय की जेव्हा टीनेजर म्हणतो, जेव्हा माझा टीनेजर्स इयर्स आर ओव्हर म्हणजे फिनिश, संपणे. म्हणजे टीनेज वय माझं जेव्हा, किशोरावस्था माझी जेव्हा कंप्लीट होईल, जेव्हा यंग स्टेजमध्ये मी जाईन, व्हेन आय विल ग्रो यंग, जेव्हा मी तारुण्यावस्थामध्ये जेव्हा पदार्पण करेन, मी तरुण होईन. लिव्हिंग अवे फ्रॉम माय टीनेज सोडून मी जेव्हा यंग अवस्थेमध्ये जाणार आहे, माझे जेव्हा यंग अवस्था येईल तेव्हा मला कळेल, आय विल बी हॅपी, तेव्हा मी खूप आनंदी असेन. कशामुळे? टू नो द लाईफ आय लिव्ड इन वॉट एव्हर एज इट इज. की त्या टीनेज वयामध्ये मी जे जीवन जगलो ते अतिशय चांगले होते. द टीनेज एज, कारण इट इज द ग्रेट थिंग्स अँड ग्रेट डीड ऑफ सक्सेस. कारण त्या वयामध्ये हे जे का आहे ते मी सगळं काही चांगलं केलं, चांगल्या गोष्टी केल्या आणि त्यामुळे आज मला यशाकडे घेऊन गेल्यात ते सगळ्या. आणि तारुण्यावस्थेमध्ये मी आता गेल्यानंतर मी जेव्हा माझ्या तारुण्यावस्थेतून टीनेजकडे पाहीन, त्या वयामध्ये माझ्या मागे वळून पाहीन, तेव्हा मी खूप चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यामुळे मी आज पुढे गेलेलो आहे, चांगलं आयुष्य माझ्या लाईफमध्ये आलेलं आहे. द लाईफ इज लिव्ड इज व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. का मला आनंद होणार असेल तर टीनेजमध्ये जे काय मी जे माझी जी काय वागणूक होती किशोरवयीन वयामध्ये, ज्या काय मी चांगल्या गोष्टी केल्या, की आय नो इट्स ओनली बिकॉज ऑफ यू. त्या वयामध्ये जे काय मी चांगलं केलं आहे, यशाकडे मी जात राहिलो आहे, कशामुळे तर फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. बिकॉज ऑफ यू. तुझ्यामुळे म्हणजे कुणामुळे तर गॉड. बिकॉज यू शो मी द राईट पाथ किंवा राईट वे. कारण तू मला टीनेज वयामध्ये चांगला मार्ग दाखवलेला आहेस, आणि त्याच्यामुळेच आज मी चांगल्या मार्गाने, योग्य मार्गाने मार्गक्रमण करू शकलो आहे. योग्य मार्ग दाखवल्यामुळे आज टीनेज वयोगट संपून जेव्हा मी तारुण्य अवस्थेमध्ये, यंग स्टेजमध्ये येईन, तेव्हा मला खरोखरच आनंद वाटलेला असेल. कारण टीनेज वयामध्ये नेहमीच देवा तू माझ्याबरोबर होतास. मध्ये म्हणजे किशोरवयीन अवस्थामध्ये तू मला सतत साथ दिली, सतत माझ्याबरोबर राहिलास. काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, कोणत्या मार्गाने जाणं आवश्यक आहे, कोणता मार्ग चुकीच्या मार्गाला घेऊन जाईल आपल्याला, हे तू मला सतत मार्ग दाखवत राहिलास. आणि आज म्हणूनच मी योग्य मार्गाने जाऊ शकलो. या सगळ्याचं श्रेय फक्त आणि फक्त तुलाच मिळतोय, असं तो म्हणतोय. तुलाच म्हणजे कोणाला तर देवाला. कारण त्याने देवाला
सतत तो प्रार्थना करत होता टीनेजर्समध्ये की मला योग्य मार्ग दाखव. आणि आज योग्य मार्गाने तो जाऊन सक्सेस होतो आहे आणि तारुण्यामध्ये पदार्पण करतो आहे. त्यावेळेस तो देवाचे आभार मानतो आहे की हे सगळं जे घडलं ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. फ्रेंड्स, you might have liked this video. If you like it, please share it. Thank you.